शेतकरी बंधूंनो नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईबद्दल. कांदा पिकवून शेतकरी रडकुंडीला आला आहे, पण आता सत्तेतील एका मोठ्या नेत्याने शेतकऱ्यांच्या या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. मोठी बातमी. कांदा उत्पादकांसाठी 500 रुपये अनुदानाची आग्रही मागणी. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटानं घेरलेल्या या बळीराजाला वाचवण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कांदा उत्पादकांचा वांदा का झाला? भुजबळांनी पत्रात मांडलेली सत्य परिस्थिती. 1. खर्च 1,500, मिळतोय 1000. शेतकरी मित्रांनो, भुजबळ यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की सध्या कांद्याला बाजारात केवळ 1,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. मात्र महागाडी खते, औषधे, वाढलेली मजुरी आणि अवेळी आलेल्या पावसामुळे उत्पादन खर्च किमान 1,500 रुपये झाला आहे. म्हणजेच शेतकरी प्रत्येक क्विंटल मागे 500 रुपये तोट्यात आहे. 2. गेल्या वर्षीपेक्षा यंदा संकट मोठे. सन 2023 मध्ये सरकारने 350 रुपये अनुदान दिले होते, पण यंदा खतांचे दर आणि मजुरी वाढल्याने हे अनुदान अपुरे आहे. त्यामुळे किमान 500 रुपये अनुदान मिळावे असा भुजबळांचा आग्रह आहे. 3. निर्यात धोरणावर ओढले ताशेरे. वारंवार लादल्या जाणाऱ्या निर्यात बंदीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची पत घसरली आहे, असे खडे बोल भुजबळांनी सुनावले आहेत. व्यापारी आणि निर्यातदारांना स्थिर दिशा मिळावी यासाठी दीर्घकालीन आणि ठोस निर्यात धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.